2014 पासून जर काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रात मीडियामध्ये जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एक मी केलं आणि एक सचिन सावंतांनी केलं. व्हॅल्यू कोणाला आहे की जे वरच्या श्रेष्ठींना हप्ते देतात. अच्छा, असले प्रकार चालतात काँग्रेसमध्ये चालतात ना. वरती पैसे पुरवतात. आज वर्षा गायकवाड काय करते, पण मला दोन्ही वेळा बाळासाहेब थोरातांनी शिर्डी मतदारसंघाची तिकीट मिळू दिली नाही. बाळासाहेब थोरात हा फार चांगले माणूस आहेत, तुम्ही त्यांच्याविषयी वाईट कसं काय बोलताय? वर्षा गायकवाड फक्त एकनाथ गायकवाडांची मुलगी म्हणून तिला खासदारकी, म्हणून तिला आमदारकी, म्हणून तिला मंत्रीपद. मग त्याच्यात आंबेडकरांचं काय? बर, त्याच्यामुळे काँग्रेस जी वाटते तशी नाहीये. आणि या दोन्ही लोकांमुळे आमचा भ्रमनिरास झाला. कोण दोन्ही लोक? एकनाथ गायकवाड फॅमिली, वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या मी मुंबईमध्ये आहे. तसं मुंबईचाच मी रहिवासी आहे, जरी माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये असलं तरी मी मुंबईचा पत्रकार आहे. मी मुंबईकर आहे, पक्का मुंबईकर आहे. तर सध्या मुंबईच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. महाराष्ट्रातल्याही अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे आणि मी विविध पक्षातील विविध नेत्यांच्या मुलाखती घेत आहे. आणि आत्ता मी आलेलो आहे डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे. डॉक्टर राजू वाघमारे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आता ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सहमुख्य प्रवक्तेपद आहे, महत्त्वाचं प्रवक्तेपद आहे त्यांच्याकडे. आणि मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे या निवडणुकांच्या अनुषंगाने. तर राजू वाघमारे साहेब, तुमचं लय भारीमध्ये स्वागत. धन्यवाद. तर तुम्ही माझे मित्र आहात, आपण आपले जुने संबंध आहेत आणि तुम्ही हे आंबेडकरी विचारधारेचे नेते आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये होता, तुम्ही लोकशाहीला मानणारे होता, तुम्ही संविधानाला मानणारे होता आणि तुम्ही इकडे अचानक ह्या हिंदुत्ववादी पक्षांसोबत कसे आले, जिकडे नथुरामांचा विचार अप्रत्यक्षपणे जोपासला जातो, आता तो वाढवला जात आहे, पसरवला जात आहे. तर तिकडनं तुम्ही आंबेडकर गांधी विचारधारा जपली, ह्या लोकांवर तुम्ही टीका केली तिकडं असताना, आणि आता अचानक ह्या पक्षात का आला? नाही, कसं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, मी लोकशाहीला मानणारा तेव्हाही होतो, आजही आहे, याच्या पुढेही असणार आहे. संविधान हे माझ्या आयुष्यातलं मरेपर्यंत असणारं सगळ्यात महत्वाचं पुस्तक, महत्वाचा ग्रंथ, महत्वाचं मार्गदर्शक संविधान आहे. ते पहिल्यांदा पण होतं, आजही आहे, पुढेही राहणार आहे. त्याच्यामुळे माझ्या टोटल विचारसरणीमध्ये मी काय बदल केलेला नाही. आजही मी जय भीम बोलतो. आजही महाराष्ट्रात कुठेही दलितांवर, बहुजनांवर अत्याचार झाल्यावर तिकडे भेट देणारा सगळ्यात पहिला नेता डॉक्टर राजू वाघमारे असतो, की जो काँग्रेसमध्ये असायचा. त्याच्यामुळे मी माझ्या जीवनशैलीत आणि विचारधारेत बदल केलेला नाहीये. जो बदल आहे तो फक्त माझा पक्षात बदल केलेला आहे. आणि राहिला प्रश्न की महात्मा गांधींना मानणारे किंवा आता जे तुम्ही म्हणालात की नथुराम गोडसेला जे मानतायत, ते मला वाटतं आमच्या शिवसेनेमध्ये तसं कोणी नाही आहे. भाजपमध्ये आहेत ना? नाही, भाजप आमचा मित्र पक्ष आहे. मी प्रवेश केलेला आहे शिवसेना म्हणून. आदरणीय आमचे सर्वोच्च नेते, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे शिवसेनेने कुठेही ना नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलंय, ना नथुराम गोडसेला महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही केलेल्या नाहीये. आता तुषारजी, तुमच्या त्या दुसरा जो प्रश्न आहे की काँग्रेसच्या वातावरणात एवढी वर्ष काढल्यानंतर तुम्ही बदल का केलात? बरोबर. त्याचं कारण असं की काँग्रेसमध्ये मी युथ काँग्रेस पासून काम केलं, NSUI पासून काम केलं, युथ काँग्रेस, NSUI केलं, पॅरेंट काँग्रेसमध्ये मी आलो. मी विविध पदं भूषवली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा मी 3 वेळा जनरल सेक्रेटरी होतो. मुंबई काँग्रेसचा मी फर्स्ट GS होतो 2 वेळा. दोन्ही आमचे जे प्रेसिडेंट होते कृपाशंकर सिंग आणि जनार्दन चांदोरकरजी यांचा फर्स्ट GS होतो मी. सगळं काम मुंबईचं मीच बघत होतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता होतो मी आणि तिथे प्रवक्ता असताना मी SC सेलचा महाराष्ट्र काँग्रेसचा मी अध्यक्ष होतो की ज्या SC सेलच्या अध्यक्षाची नेमणूक काँग्रेसचा प्रेसिडेंट करतो. माझी नेमणूक त्यावेळी राहुलजींनी केली होती. म्हणजे त्या काळामध्ये मी काँग्रेससाठी तन मन धन सगळं दिलं. मी अमेरिकेमधून माझं करिअर सोडून राजकारणात काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी मी भारतामध्ये परत आलो. राहुलजींच्या वागण्याने आणि विचाराने प्रभावित हो. आणि मग भारतात परत आल्यानंतर काँग्रेसमध्ये परत मी सुरुवात केली. मी जाण्याच्या आधी युथ काँग्रेसमध्ये पण होतो, पॅनल काँग्रेसमध्ये पण होतो आणि त्याच्यानंतर मी जी सुरुवात केली परत येऊन ती काँग्रेसमध्ये परत सुरुवात केली. आज काँग्रेससाठी मी ज्यावेळी माझं आयुष्य दिलं, काँग्रेसने माझं आयुष्य घेतलं, माझं ज्ञान घेतलं, माझं कष्ट घेतले, घाम रक्त सगळं घेतलं. काँग्रेसने राजू वाघमारेला काय दिलं? राजू वाघमारेला काय पैशाची गरज नाही, राजू वाघमारेला काय पदाची गरज नाही, पण राजू वाघमारेला या राजकारणामध्ये त्याच्या अस्तित्वासाठी त्याच्या पात्रतेप्रमाणे संविधानिक पदाच्या निवडणुकीसाठी जर काँग्रेस पक्ष मला पात्र समजत नसेल, फक्त मी बौद्ध धर्मीय आहे म्हणून, असं होतं काँग्रेसमध्ये? तुमच्या समोर उदाहरण आहे, तुमच्या समोर नाही. उदाहरण आहे. आता सर काँग्रेसकडे सध्या तर देण्यासारखं काहीच नाही, कारण ते विरोधात आहेत सध्या विरोधात आहे. परंतु तुम्हाला असं काय वाटतंय की म्हणजे गेले 2014 पासून तर काँग्रेस विरोधातच आहे, परंतु तुम्हाला असं काय वाटतंय की त्यांनी 2014 नंतर ते तुम्हाला काही देऊ शकले असते आणि दिलेलं नाही, म्हणजे विरोधात असूनही? मला असं वाटतं की काँग्रेस 2014च्या आधी पण मला देऊ शकत होती. अच्छा. मला काँग्रेसने काय द्यायला पाहिजे? मला काय पैसे नको, मला कॉन्ट्रॅक्ट नको, काही नको. एखाद्या राजकारणी कार्यकर्त्याला पक्ष ज्यावेळी त्याला उमेदवारी देतो त्यावेळी त्याला कळतं की बाबा माझं काम जे मी करतोय त्याची पोच पावती माझ्या पक्षाने मला दिली आणि मला उमेदवारी तरी दिली. मग ती उमेदवारीमध्ये तो कार्यकर्ता जिंको हरो हा त्याचा प्रश्न, पण कार्यकर्त्याला उमेदवारी देणं, कार्यकर्त्याला उमेदवारी देणं हे त्याच्या कार्याची पोचपावती आहे, ती तरी देऊ शकत होते. पण आता मिळाली असते ना. त्यावेळी समजा स्पर्धा होती, आता अनेक जण तिकडे भाजपमध्ये गेलेत, तर आता म्हणजे पक्षच मोकळा झालेला आहे, आता मिळाली असते ना. पण ज्यावेळी मी कोर कमिटीमध्ये होतो, पक्षाची बाजू विरोधात असताना 2014 पासून, जर आपण पत्रकार आहात, आपल्या सगळ्या मित्रांना माहिती आहे की 2014 पासून जर काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रात मीडियामध्ये जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एक मी केलं आणि एक सचिन सावंतांनी केलं. हो, सचिन सावंतांवरही अन्याय झाला मोठा. आम्ही दोघेही जण होतो की आम्ही काँग्रेसला काँग्रेसचं अस्तित्व जाऊ दिलं नाही. आमच्या काळामध्ये ज्यावेळी 2014च्या आधीचे सगळे मंत्री जे 2014 नंतर विरोधात होते, एकाही मंत्र्यांनी कधी तोंड उघडलं नाही. अच्छा. एकही मंत्री कधी भाजपच्या विरोधात बोलला नाही. बोलण्याचं काम, भाजपला अंगावर घेण्याचं काम हे सगळं आम्ही करत होतो. मग आम्ही ज्यावेळी एवढं काम करतोय त्यावेळी कमीत कमी निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारी तर द्यायला पाहिजे. विधान परिषद ज्यावेळी येते त्यावेळी तुम्ही उमेदवारी देत नाही. लोकसभेमध्ये ज्यावेळी मी शिर्डी मतदारसंघ मागितला तो
मागासवर्गीय मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये माझ्या बौद्ध धर्माचे 1,75,000 लोक राहतात. तो मतदारसंघामध्ये माझं स्वतःचं गाव आहे. मी तिकडचा भूमिपुत्र आहे. लोकांची इच्छा होती की मला मिळायला पाहिजे होती तिकीट, पण मला दोन्ही वेळा बाळासाहेब थोरातांनी शिर्डी मतदारसंघाची तिकीट मिळू दिली नाही. अच्छा. मग जर काँग्रेस अशा पद्धतीने वागत असेल, एवढं काँग्रेससाठी एवढं काम करून, मग त्या पक्षामध्ये जर आपल्या कामालाच व्हॅल्यू नाहीये, व्हॅल्यू कोणाला आहे? की जे वरच्या श्रेष्ठींना हप्ते देतात. अच्छा, असले प्रकार चालतात काँग्रेसमध्ये चालतात ना. काँग्रेसमध्ये जे वरती पैसे पुरवतात. आज वर्षा गायकवाड काय करते? आज वर्षा गायकवाड आणि तिचे वडील जे एकनाथराव गायकवाड होते, गेलेल्या माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं, हा प्रघात आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? आज राजू वाघमारेला या संपूर्ण काँग्रेस पक्षामध्ये मुंबईत सुद्धा मला उमेदवारी न मिळवून देण्याचं कारण, एकमेव कारण, एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड. त्याचं कारण असं की मी बौद्ध, एकनाथ गायकवाड बौद्ध, वर्षा गायकवाड त्यांची मुलगी बौद्ध. मग जर राजू वाघमारे सारख्या एखाद्या शिकलेल्या होतकरू पॉप्युलर मुलाला जर आपण उमेदवारी दिली आणि उद्या तो निवडून आला तर आपल्या मुलीला प्रॉब्लेम होईल. कारण एका समाजामधला दुसरा माणूस आला की तिला प्रॉब्लेम होईल. या गोष्टीमुळे एकनाथ गायकवाड ज्यावेळी मुंबईचे अध्यक्ष झाले त्यावेळी माझी उमेदवारी, मी 1 नंबरवर असताना माझ्या जागी या वडाळा मतदारसंघामध्ये जन्माला आलो, माझं काम आहे इकडे, मी एवढं सगळं काम केलेलं असताना माझ्या जागी मला उमेदवारी विधानसभेला देण्याच्या ऐवजी एका 24 वर्षाच्या युथ काँग्रेस मधल्या माणसाला, उमेदवाराला उमेदवारी दिली की ज्याला स्वतःच्या बाजूच्या बिल्डिंग मधलं कोण ओळखत नाही, तो कोण आहे हे कोणाला माहित नाही, आणि त्याला उमेदवारी एकनाथ गायकवाडांनी दिली. अच्छा. कारण का पडेल उमेदवार? म्हणजे तर तो पडेल उमेदवार. त्यांनी कोळंबकर जे इकडचे आमदार आहेत यांच्या बरोबर संधान बांधलं. सूत्रांची माहिती अशी की जवळजवळ 4 ते 4.5 करोडचा सौदा केला कुणी? एकनाथ गायकवाड आणि कोळंबकरांनी मिळून. आणि त्यांना माहित होतं की राजू वाघमारेला तिकीट दिली तर राजू वाघमारे निवडून येतील. मग हे पैसे सगळे श्रेष्ठींपर्यंत पोहोचवले आणि शेवटच्या क्षणी सोनियाजी गांधी, म्हणजे माझा किस्सा जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या चॅनलवर पहिल्यांदा तो किस्सा मी ओपन करतोय, मी अजून बोललो नाही बाहेर. 3 तारखेला मला शेवटच्या दिवशी, मी दिल्लीत होतो. कधी? विधानसभा निवडणूक? विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्योतिरादित्य सिंधिया आमच्या पॅनलचे प्रमुख होते. बर. महाराष्ट्राचे ज्योतिरादित्य सिंधिया. हे किती सालची गोष्ट सांगताय तुम्ही? ही 19ची गोष्ट. अच्छा. हा, म्हणजे आत्ताची नाही. 5-6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी मागच्या निवडणुकीत. हो. 19च्या निवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया प्रमुख होते. त्यांनी माझं नाव पहिल्या नंबरवर मला दाखवलं. माझं नाव पहिल्या नंबरवर असताना एकनाथ गायकवाडांनी सोनियाजींना खोटं सांगून, रडून, त्यांचे पाय पकडून माझी तिकीट कापली 3 तारखेला. नाही, रडून म्हणजे रडगाणं गाऊन का अक्षरशः रडून? अक्षरशः रडून, त्यांच्या पायाला हात लावून की ही शेवटची निवडणूक आहे, माझा मतदारसंघ आहे, मला 1 तिकीट द्या, मी परत तुमच्याकडे आता येणार नाही, माझं वय झालंय, असं करून माझी तिकीट कापली. मी दुसऱ्या दिवशी आदरणीय सोनियाजींना भेटलो दिल्लीत. त्यांना सांगितलं की असं असं झालंय. सोनियाजींनी मला बघितल्यावर बोलल्या की आय विल चेंज इट. इमिजिएटली त्यांनी आतमध्ये जाऊन सांगितलं की तो वडाळ्याचा उमेदवार चेंज करा.
बापरे. काँग्रेस अध्यक्षांनी सांगूनही हम्म. माझं नाव चेंज केलं नाही. त्याचं कारण का माहितीये? हा. खरगे साहेब त्यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी होते. बर. खरगे साहेबांनी तिकडे सांगितलं की मी मॅडमशी बोलतो, कारण आता तिकीट डिक्लेअर केली आहे, तर आता आपण चेंज करूया, नको आपण नंतर करू. हे का केलं? कारण खरगेंचं आणि एकनाथ गायकवाडांचे मैत्रीचे संबंध. बर. अच्छा. मग एकनाथ गायकवाडांकडून खरगेंना काय मिळालं का? कारण काँग्रेस अध्यक्षांनी सांगूनही खरगेंनी त्यावेळी माझं नाव वडाळा मतदारसंघात टाकलं नाही. अच्छा. बर. आणि ही सत्य परिस्थिती आहे, कारण त्यावेळी त्या रूम मध्ये जे काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यांच्याकडूनच हे कळलंय बर की काय झालं. म्हणजे काँग्रेसमध्ये काँग्रेस अध्यक्षांनी सांगूनही काही नेते जे आहेत ते त्यांचं ऐकत नाहीत आणि माझी तिकीट 19ची कापली, नाहीतर मी निवडून होऊन आमदार असतो. ती तिकीट कापल्यानंतर मी काँग्रेसमध्येच होतो. वर्षा गायकवाड परत मुंबईच्या अध्यक्ष झाल्या, बापानंतर मुलगी झाली. माझा मुलगीशी आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण मुलींनी काय केलं की शिवसेनेबरोबर अगोदरच साठगाठ बांधली आणि सांगितलं की वडाळ्याची काँग्रेसची सीट मी तुम्हाला देते एका अटीवर, डॉक्टर राजू वाघमारे जर तुमच्या पक्षात आले तर तुम्ही त्यांना ही तिकीट द्यायची नाही. हा सौदा झाला आणि शिवसेनेने काँग्रेस ही जी सीट आहे काँग्रेसची वडाळ्याची ती शिवसेनेने घेतली. बर. म्हणजे जे आदित्य ठाकरे महायुती असताना समारंभामध्ये स्टेजवर मला सांगत होते की शिवबंधन माझ्या खिशात आहे डॉक्टर राजू, काढू का? ते आदित्य ठाकरे माझा फोन घ्यायला तयार नाही. बर. कारण सौदा झाला. अच्छा. मग त्या काँग्रेसमध्ये मी कसा राहणार? अच्छा. तुम्ही सांगा. म्हणजे महाविकास आघाडी जेव्हा झाली त्यावेळी उद्धवजींनी मला बोलवून सांगितलं की महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून तू बोलायला पाहिजे. बर. महाविकास आघाडी असताना मी आणि सचिन सावंत महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून आम्ही बोलत होतो सगळ्या पक्षांच्या वतीने. बर. ज्यावेळी आदित्य ठाकरे आमच्या विभागामध्ये आलेले शिवसेनेच्या कार्यक्रमाला त्यांचं स्वागत करायला मी ज्यावेळी गेलो त्यावेळी आदित्य ठाकरेने स्टेजवर सगळ्यांसमोर सांगितलं की राजूजी शिवबंधन माझ्या खिशात आहे, काढू का? मी म्हणालो साहेब असू द्या, नंतर बघू. तेच आदित्य ठाकरे नंतर माझा फोन घ्यायला तयार नाही. याचं कारण काय? आता मला सांगा की जर समजा तुम्हाला तुमचा फोन उचलला असता, म्हणजे थोडक्यात की तुम्हाला शिवसेनेने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने प्रतिसाद दिला असता, तर तुम्ही आता इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आला असता का? त्यावेळी जर मी शिवसेनेमध्ये प्रतिसाद देऊन मी निवडून आलो असतो तर मी आमदार असतो. आणि निवडून नसता आला तर मी 1,00,000% निवडून येणार. अच्छा. या वडाळा मतदारसंघामध्ये आजही सगळ्या पक्षाचे लोक, म्हणजे राजू वाघमारे या वडाळा मतदारसंघात युनिव्हर्सल उमेदवार आहे. आजही सगळे लोक बोलतात डॉक्टर तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भराल आम्ही पक्ष काय नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. बर. कारण एवढं काम या वडाळा विभागामध्ये मी केलंय. आज बीडीडी चाळी सारखा 60-70 वर्षाचा प्रश्न. पण आता मला काय म्हणायचंय, तुम्ही इकडे आला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये, पण आता तर उलट कसे आलात? नाही, मला हे विचारायचं, तुम्ही इकडे आलात परंतु इथं तर तुमच्या शिवसेनेची भाजप बरोबर युती आहे,
इथले आमदार कोळंबकर आहेत, प्रस्थापित आमदार आहेत, तर तुम्हाला इथं येऊन तिकीट मिळणार नाही, मग सोडून काय फायदा? काँग्रेस सोडून काय फायदा? नाही, मी ज्यावेळी काँग्रेस सोडली, मी त्यावेळी काँग्रेस सोडायचा विचार माझ्या मनात त्यावेळी थोड्याफार प्रमाणात आला होता. मी लोकसभेच्या आधी पक्ष सोडून शिवसेनेत येणारा पहिला नेता. बर. लोकसभेच्या आधी हा लोकसभेच्या आधी वातावरण सगळेजण ते म्हणत होते की शिंदे साहेबांचा एकही खासदार येणार नाही, यांना कोण विचारणार नाही, सगळी सिंपती आहे ती उद्धव ठाकरेकडे आहे. अच्छा, तुम्हाला एवढे दिवस झाले शिवसेनेमध्ये? लोकसभेच्या आधी मी शिवसेनेमध्ये आलो. अच्छा. त्याचं कारण असं की मी शिंदे साहेबांकडे गेलो होतो शिर्डीची लोकसभा मागायला. बर. कारण मला 2 वेळा बाळासाहेब थोरातांनी मला शिवसेना म्हणजे मला माझं खासदारकी दिली नाही तिकडून. बर. दोन्ही वेळेला माझी तिकीट कापली. बर. पण सर, मी थांबवतो तुम्हाला. तुम्ही बाळासाहेब थोरातांबद्दल बोलताय, माझा व्यक्तिगत अनुभव फार चांगला आहे त्यांच्याबद्दलचा, कारण ते अशा ग्रामीण भागातल्या लोकांना, मागासवर्गीयांना चांगले सहकार्य करतात, ताकद देतात. हा म्हणजे मला, कारण मी पत्रकारितेमध्ये मी त्यांना पाहिलंय, जवळून पाहिलंय. बाळासाहेब थोरात हा फार चांगले माणूस आहेत, तुम्ही त्यांच्याविषयी वाईट कसं काय बोलताय? बाळासाहेब थोरातांसारखा जातीयवादी काय बोलता? आणि बाळासाहेब थोरातांसारखा उपकाराची जाण नसणारा नेता या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. हो साहेब, बाळासाहेब थोरातांबद्दल लोक चांगले बोलतात. राज ठाकरेंसारखा माणूस चांगला बोललाय, सुधीर मुनगंटीवार चांगले बोलतात. कसं आहे, ते आंधळ्याची गोष्ट आहे ना, ज्याला जसं दिसतं तसं तो बोलतो. आता मी तुम्हाला सांगतो ना, माझं एकच चुकलं की माझा जन्म आणि माझ्या पूर्वजांचा जन्म संगमनेर तालुक्यात झाला. बर. नाही तर बाळासाहेबांचं आणि माझं काय वाईट आहे. बर. पण बाळासाहेबांनी हे ठरवलेलं आहे की आपल्या तालुक्यातला, आपल्या जिल्ह्यातला एकही माणूस पुढे जाता कामा नये आणि मागासवर्गीय तर नाहीच नाही. म्हणून बाळासाहेबांनी माझं 2 वेळा लोकसभेचं तिकीट शिर्डी मतदारसंघात कारण नसताना कापलं. म्हणजे माझ्या जागी अशा माणसांना दिलं की जर त्यांची तुलना बघितली तर कोणी तुम्ही बोलाल की अरे डॉक्टर राजू वाघमारेला द्यायला पाहिजे होतं. मी घराघरात, महाराष्ट्राच्या घराघरात आहे. आज कुठच्याही गाव पाड्यावर आणि माळरानावर राजू वाघमारे उभा राहिला तर सगळेजण ओळखतात की हा डॉक्टर राजू वाघमारे आहे म्हणून. अशी परिस्थिती असताना बाळासाहेबांनी माझं 2 वेळा तिकीट कापलं. ते तर केलंच. ज्यावेळी राष्ट्रपतीचे 12 जणांची नावं द्यायची होती तेव्हा काँग्रेसमधून माझं नाव विधान परिषदेला पहिल्या नंबरवर होतं. विधान परिषदेला? हो. बर. मग बाळासाहेब त्यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. बर. मग बाळासाहेबांनी माझं नाव कापलं आणि जी व्यक्ती सोनिया गांधीच्या खानदानाचा उजळणी करत होती, जी व्यक्ती प्रियांका गांधींना आणि राहुल गांधींना शिव्या देत होती जाहीर सभांमध्ये, अशा त्या बनकर नावाच्या व्यक्तीला विधान परिषदेची तिकीट त्यांनी जाहीर केली. म्हणजे आता असा काय माणूस आहे हा? म्हणजे ज्या डॉक्टर राजू वाघमारेंनी एवढं काम केलं पक्षासाठी, अख्खा महाराष्ट्र सांगतो की बाबा डॉक्टरांनी किती काम केलं. आणि मग माझ्यासारख्या माणसाची विधान परिषद कापायची, माझ्यासारख्या माणसाला 2दा लोकसभा कापायची. आणि मी जे म्हणतोय ना, उपकार शून्य, उपकाराची जाण नसणारा, त्याचं कारण असं की हेच बाळासाहेब थोरात राजकारणात पदार्पण करताना पहिल्यांदा अपक्ष म्हणून लढले. बर. त्यावेळी माझे वडील अरविंद वाघमारे हे आरपीआयचे मोठे नेते. भाऊसाहेब थोरात जे बाळासाहेबांचे वडील, त्यांनी सांगितलं की बाबा आता आपल्याला बाळासाहेबांना निवडून आणायचंय, अरविंद तुम्ही सगळ्यांनी मला कृपा करून मदत करा.
भाऊसाहेबांच्या विनंतीला मान देऊन माझ्या वडिलांनी संपूर्ण संगमनेर तालुका बांधला. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च केले, 1 रुपया भाऊसाहेबांकडून न घेता सगळी मतं गोळा केली. कारण काँग्रेसचा उमेदवार होता, मग बहुजनांची मतं त्याला मिळतील, ती मतं बाळासाहेबांकडे घेऊन आले आणि बाळासाहेब त्या पहिल्या निवडणुकीत निवडून आले. भाऊसाहेबांनी जाहीर सभेत सांगितलं की हे शक्य झालं, याच्यात मोठं योगदान अरविंद वाघमारेंचं आहे. म्हणजे ज्या माझ्या वडिलांनी तुम्हाला पहिल्या निवडणुकीमध्ये निवडून आणलं, त्याची तर जाण ठेवा. त्याची जाण ठेवून जर मला उमेदवारी दिली असती तर काय फरक पडला असता. पण साहेब, तुम्ही वर्षा गायकवाड किंवा बाळासाहेब थोरातांवर टीका करताय, हे तिथं पक्षात असतानाच करायला पाहिजे. आता तुम्ही विरोधात आला म्हणून त्यांना बदनाम करताय मुद्दाम, असं म्हणू शकतो. नाही, हे कसं आहे बघा, त्यावेळी पक्षात असताना एकनाथ गायकवाड पक्षाचे 2 वेळचे खासदार, मुंबईचा अध्यक्ष, आम्ही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, वर्षा गायकवाड बद्दल पण तक्रारी केल्या, पण वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही. बाळासाहेब थोरात ज्यावेळी माझी तिकीट नाकारली त्यावेळी पण आम्ही तक्रारी केल्या, पण वरचे काय म्हणायचे की बाबा तो शिर्डी मतदारसंघ बाळासाहेबांच्याकडे आहे, बाळासाहेब सांगतील तो उमेदवार. याचं कारण असं आहे काँग्रेसमध्ये, कारण हे जे मोठे प्रस्थापित नेते आहेत हे श्रेष्ठींकडे पैसे पुरवतात. तुम्ही फारच भयानक बोलताय. आणि हे श्रेष्ठींकडे पैसे पुरवतात आणि मग यांनी श्रेष्ठींकडे पैसे पुरवले की त्याच्यातले श्रेष्ठी जे आहेत ते तिकडचा निर्णय घेताना असं म्हणतात की त्या नेत्याला विचारा. मग तो नेता जे बोलतो तेच होतं. आज बाळासाहेबांनी सत्यजित तांबेला पण तिकडून उमेदवारी दिली नाही. नगर जिल्ह्यातून 1 मतदारसंघ बाळासाहेब थोरात त्याच्यासाठी काढू शकत नव्हते का? काढू शकत होते. त्यांनी केलं का? नाही केलं. शेवटी सत्यजित तांबेला भाजपमधून विधान परिषद मिळवावी लागली. अच्छा, म्हणजे बाळासाहेब थोरात किती कपटी आहेत ते बघा. आणि 1 नंबर जातीयवादी. आता माझ्या विरोधात जाण्याचं कारण काय? मला तिकीट नाकार. माझं काय मत आहे, मी सुशिक्षित, ऑब्जेक्टिव्हली फॉरेन मध्ये शिकलेला, इथे शिकलेला मी एक चांगला कार्यकर्ता आहे. माझं एकच मत आहे, माझ्यापेक्षा जर तुषार खरात श्रेष्ठ आहे तर 1,00,000% तुषार खरातांना द्या. माझ्यापेक्षा दुसरा कोण आहे, त्याला कास्टचं गणित बसतंय, त्याच्या कास्टचे लोक 2 लाख आहेत आणि माझ्या कास्टचे 50,000 आहेत, त्याला द्या. पण जर सगळ्या धर्तीवर लोकप्रियतेमध्ये लोकांमधला सहभाग, शिक्षण, लोकांची असलेली मान्यता, माझा असलेला समाज, या सगळ्या गोष्टी जर माझ्या चांगल्या आहेत तर मग माझं तिकीट नाकारण्याचं कारण काय? एकही कारण ते देऊ शकत नाही. म्हणून त्याचा राग आहे. आपण या विषयातला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्यानंतर दुसरा भाग, आपण दुसऱ्या विषयांसाठी दुसरा भाग तयार करू. या विषयातला मी शेवटचा तुम्हाला प्रश्न असा विचारतो की तुम्ही वर्षा गायकवाडांवर नाराजी व्यक्त केली, त्यांचे दिवंगत जे वडील होते एकनाथ गायकवाड त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली, तुम्ही बाळासाहेब थोरातांवर नाराजी व्यक्त केली, पण काँग्रेसमध्ये इतर लोक होते ना, म्हणजे नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, पूर्वी अशोक चव्हाण होते. अशोक चव्हाणांचा विषय सोडून द्या, पण हे बाकीचे हे इतके मोठे नेते होते, मग त्यांनी तरी तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला नाही का? नाही, काँग्रेसमध्ये कसं आहे की नगर जिल्हा बाळासाहेब थोरात, विदर्भ, काही भाग विजय वडेट्टीवार. अच्छा, म्हणजे अशी संस्थानं वेगवेगळे ठरलेले आहेत. त्याच्यामुळे जरी बघा, मी एकाही नेत्याबद्दल काँग्रेसच्या वाईट बोलत नाही. हे 3 नेते जर तुम्ही सोडले, एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात, या 3 जर सोडले तर माझं एका काँग्रेसच्या नेत्यांवर राग नाही.
कारण सगळ्यांनी मदत केलेली आहे. हम्म. पण ज्यावेळी निर्णय घेण्याची वेळ येते हम्म. त्यावेळी श्रेष्ठी त्याच लोकांची बोलतात, त्या जिल्ह्यातल्या. त्या जिल्ह्यातल्या श्रेष्ठी. त्यावेळी एकनाथ गायकवाड अध्यक्ष होते, एकनाथ गायकवाडचीच बोलणार किंवा वर्षा गायकवाडचीच बोलणार. मग तुम्ही तिथे डोकं आपटा, नाहीतर काय करा. आता वर्षा गायकवाडचं तुम्हाला सांगतो, खरगे साहेबांचा मुलगा, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की एकनाथ गायकवाड आणि खरगे जे हे दोस्त असल्यामुळे माझी तिकीट कापली सोनिया गांधींनी सांगून सुद्धा. काल त्याचं पुढचं उदाहरण तुम्हाला देतो एकच. खरगेजींचा मुलगा जो आता कर्नाटक मध्ये मिनिस्टर आहे, बर, त्याच्या निवडणुकीचं प्रभारी पद कोणाला दिलेलं? एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड. त्याच्या निवडणुकीचा खर्च कोणी केला? वर्षा गायकवाडांनी. त्यावेळी मंत्री होत्या का त्या? त्याच्यामुळे वर्षा गायकवाड, आज अख्खी मुंबई काँग्रेस वर्षा गायकवाडच्या विरोधात होती आता पण. तिला काय काढलं का त्यांनी? कारण जर EMI जर मिळत असेल, निवडणुकीचा खर्च जर होत असेल. अच्छा, तुम्ही काय बोलला? EMI जो बँकाचे कर्ज प्रकरणामध्ये असतो, हा कसला तुमचा काँग्रेसमधला EMI? हा काँग्रेसमधला EMI असतो दर महिन्याचा, तो पोचला पाहिजे. आणि तो जर पोचत असेल तर मग सगळ्या गोष्टी, मग अख्खं जग तुमच्या विरोधात काय येईन, मग काय होते, त्याला काय फरक पडतो? अच्छा, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेस जे तुम्ही म्हणताय, बाबासाहेबांचे विचार, या सगळ्या गोष्टी, हे कधी की जर माझे वडील कोणतरी काँग्रेसमध्ये मंत्री किंवा खासदार असते तर मला बाबासाहेबांचे विचार मिळाले असते. आता वर्षा गायकवाडचं कर्तृत्व आणि राजू वाघमारेचं कर्तृत्व याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे हो. मी झेंडे लावून गल्लोगल्ली फिरून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे की राजू वाघमारे हा ब्रँड झालाय. मी आज कोणालाही फोन केला महाराष्ट्रात तर त्यांना माहिती आहे डॉक्टर राजू वाघमारे कोण आहे. वर्षा गायकवाड फक्त एकनाथ गायकवाडांची मुलगी म्हणून तिला खासदारकी, म्हणून तिला आमदारकी, म्हणून तिला मंत्रीपद. मग त्याच्यात आंबेडकरांचं काय? त्याच्यामुळे काँग्रेस जी वाटते तशी नाहीये. आणि या दोन्ही लोकांमुळे आमचा भ्रमनिरास झाला. कोण दोन्ही लोक? एकनाथ गायकवाड फॅमिली, वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात. आणि यांच्यामुळे मला काँग्रेस सोडावी लागली. एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे नेते जर सोडले तर काँग्रेसमध्ये कोणी माझं वाईट केलं नाही किंवा कोणी माझं वाईट करण्यासाठी प्रयत्न केले नाही. या सगळ्यांनी मदतच करण्याचा प्रयत्न केला बाकीच्यांनी. म्हणून मी ज्यावेळी काँग्रेस पक्ष सोडला, एकाही काँग्रेस नेत्याने माझ्या विरोधात स्टेटमेंट दिली नाही. अच्छा. आणि मीही कोणाच्या विरोधात दिली नाही. आजही काँग्रेस नेते म्हणतात की तुझ्यावर अन्याय झाला, तू गेलास, हे एका अर्थी तुझ्या जागी आम्ही असतो तर आम्ही तेच केलं असतं. कारण ज्यावेळी काँग्रेस पडत्या काळात होती त्यावेळी आम्ही अंगावर घेतलं सगळ्यांना. त्यावेळी हेच बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड तोंड बंद करून बसले होते. आणि आज ज्यावेळी आम्हाला कमीत कमी उमेदवारी देण्याची वेळ येते त्यावेळी पण तुम्ही काय करत नाही. ज्यावेळी तुमच्याकडे सत्ता असते त्यावेळी तुम्ही आम्हाला कुठची पदं देत नाही. आज काँग्रेसकडे सत्ता असताना एकाही कार्यकर्त्याला महामंडळ दिलं नाही. मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? झेंडे लावायचे आणि हेच मंत्री होणार, हे जे मंत्री आहेत हेच रिपीट होणार, हीच घराणी सत्तेत बसणार आणि बाकीचे फक्त झेंडे लावणार. मग त्याच्यापेक्षा काँग्रेस सोडावी हे विचार ज्यावेळी माझ्या मनात आले त्यावेळी माझ्या मनात दोनच विचार होते. एक तर अमेरिकेला परत जायचं किंवा दुसऱ्या पक्षात जायचं. आणि त्यावेळी मी आदरणीय शिंदे साहेबांकडे गेलो, लोकसभेची उमेदवारी मागितली.
त्यावेळी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की ऑलरेडी 4 खासदारांची मी तिकीट कापलेली आहे. त्यांच्या त्यावेळेचे खासदारांची. विद्यमान हो. खासदार त्यावेळेचे. तर ते म्हणाले आता ही 5वी तिकीट पण कापली तर राजू बरोबर नाही. आणि त्यांच्या आणि माझ्या अगदी मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासून होते. ते म्हणाले तू आता इकडे आलाच आहेस तर तू मला जॉईंट हो, मीडिया तू माझं बघ, सगळं मीडिया तू हँडल कर, मित्रासाठी आहे माझ्या, म्हणजे आपली मैत्री आहे, तू माझ्यासाठी आहे. आणि तुला जे काय असेल ते माझ्याशी बोलायचंय, मीच हायकमांड आहे. मी त्यांना त्यावेळी पण सांगितलं की बाबा मी काँग्रेसमध्ये आता माझं विधान परिषद होऊ शकतं जे तुम्ही म्हणालात काँग्रेसमध्ये असताना ते इकडे होऊ शकतं. तर ते मला म्हणाले अरे ते जाऊ दे, ते परत दिल्लीत जाणार, तुझं दोनदा नाव आलेलं कापलेलं आहे, इकडे मीच ठरवणार आहे, मी करतो ते, मी देतो विधान परिषद, पण तू इकडे ये. अच्छा, असं एकनाथ शिंदे साहेबांनी मला शब्द दिला आणि तो माणूस शब्दाला जागणार आहे. बर, एवढा विश्वास आता नाही, मी काँग्रेसमध्ये असताना पासून त्यांच्यावर तेवढा विश्वास आहे, तेवढं काम त्यांनी केलेलं आहे. बर, त्याच्यामुळे मग मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. अच्छा, बर. तर प्रेक्षक हो, मी राजू वाघमारे साहेब यांची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो. ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकींच्या अनुषंगाने चर्चा करणार होतो, पण विषय भलतीकडेच गेला. त्यांनी सगळे काँग्रेसमधले पितळच उघडं करून टाकलं. आता ठीक आहे, आपली भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना मी काही रोखू शकत नव्हतो. आणि ते जे काही बोलले ते सुद्धा मी प्रसिद्ध करणार आहे. म्हणजे त्यांनी जे काही समजा बाळासाहेब थोरातांबद्दल मतं व्यक्त केलेली आहेत, एकनाथ गायकवाड किंवा वर्षा गायकवाडांचं मला काही फार माहीत नाही, परंतु बाळासाहेब थोरातांबद्दलचं माझं मत वेगळं आहे. पण ठीक आहे, ते त्यांचं ते मत आहे, माझं मत माझं. त्यांना मी संधी दिली बोलायची, त्यांनी ते बोलले ते मी प्रसिद्ध करेन. परंतु जे बाकीचे प्रश्न आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने तेही मी त्यांना विचारणार आहे. परंतु ते आपण आता दुसऱ्या भागामध्ये जाऊया. दुसरा भाग तुम्ही जरूर पहा आणि हा पहिला भाग कसा वाटला हे सुद्धा तुम्ही अगदी आवर्जून कमेंट्समध्ये सांगा. आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि इतरांनाही पाठवा. धन्यवाद.